नमस्कार मित्रांनो. डिटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण आगळी वेगळी अशी भयकथा पाहणार आहोत. ती आगळी वेगळी का आहे हे तुम्हाला कथा शेवटपर्यंत पाहिल्यानंतर समजेल. मित्रांनो, गणपतीचा सीझन होता. गणपतीला आता म्हणजे गणेश चतुर्थीला 2 महिने शिल्लक राहिले होते. सगळीकडे कोकणामध्ये गणेश मूर्त्या बनवण्याचं काम गणेश चित्रशाळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू होतं. एका गावामध्ये राजन नावाचा एक माणूस राहायचा, युवक राहायचा. 40-42 वर्ष वय होतं. तो त्याच्या गावापासून 8 किलोमीटर अंतरावरती एक शहर होतं आणि त्या शहरामध्ये तो सरकारी ऑफिसमध्ये कामाला होता, पिऊन म्हणून. तर मित्रांनो, पण त्याला गणेश मूर्त्या बनवण्याचं, रंगवण्याची फार खूप आवड होती. त्याचा तो छंद होता आणि त्याच्या घरापासून 1.5 किलोमीटर अंतरावरती एक गणेश चित्रशाळा होती. जे चालवायचे बापू नावाचे हे वयोवृद्ध माणूस होते. ते ती शाळा चालवायचे. त्यांचा मुलगा आबा होता. तो त्यांना त्या शाळेमध्ये अ, वडिलांसोबत तो गणेश मूर्त्या घडवायचं काम करायचा. अजून 1-2 कामगार होते आणि राजन त्यांच्या मदतीला जायचा. आता राजन कधी जायचा? दिवसभर तर त्याला कामाच्या व्यापामुळे तो कामावरती असल्यामुळे दिवसभर काही जाणं शक्य नव्हतं. परंतु संध्याकाळी 5:30-6 वाजता तो घरी आला. चहा-पाणी अ, करायचा, फ्रेश वगैरे जायचा, थोडासा इकडे-तिकडे टाईमपास केल्यानंतर तो 7:30 पर्यंत रात्री बापूंच्या घरी पोहोचायचा आणि मग ते गणेश मूर्ती घडवण्याचं, रंगवण्याचं किंवा बनवण्याचं काम चालायचं. ते काम रात्री 2-2:30 वाजेपर्यंत चालायचं. आता राजनचं जेवण वगैरे बापूंकडेच व्हायचं आणि मग तो बापूंकडे झोपायचा आणि सकाळी 6-6:30ला उठून यायचा घरी. अंघोळ केली, नाश्ता केला, की मग कामावरती जायचं. असं त्याचं रुटीन होतं, जे चतुर्थीच्या सीझनमध्ये चालायचं. जेव्हा तो बापूंकडे गणेश मूर्ती घडवायला जायचं तेव्हा. आता ह्याच्या घरी त्याची पत्नी, त्याची 2 लहान मुलं होती आणि आई होती. ही चौघ जण घरी राहायची. आता त्याचं घर हे एका भल्या मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी होतं. वाडीतली जी घरं होती ना, ती थोडीशी विरळ-विरळ होती. 100-200 फुटावरती प्रत्येक घर होतं. म्हणजे जवळ-जवळ लागून-लागून घरं नव्हती. थोडी लांब-लांब घरं होती. आणि तो सगळा जंगलमय एरिया होता. घराच्या आजूबाजूला मोठी झाडं-झुडपं होती. त्याच्यानंतर मोठे वृक्ष होते. त्याच्या घराच्या बाजूला भलं मोठं एक आंब्याचं झाड होतं. ते भरपूर लागायचं. त्याचे आंबे गोड लागायचे आणि म्हणून ते झाड अ, राजनने तसंच ठेवलं होतं. कारण आंबे फार गोड लागायचे त्याचे आणि त्या आंब्याच्या झाडाच्या फांद्या अशा राजनच्या घराच्या छपरावरती आल्या होत्या. त्याने त्या तोडल्या नव्हत्या का? तर त्याचे आंबे फार गोड लागायचे म्हणून तो आंबा त्याने तसाच ठेवला होता. तर एकंदरीत असा घराच्या आजूबाजूचा तो परिसर असायचा. रात्री मात्र त्याच्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा फार भयानक आणि डेंजर वाटायचा कारण तो जंगलमय एरिया होता सगळा. मित्रांनो, एके दिवशी राजन संध्याकाळी 6 वाजता घरी आला आणि तो पत्नीला म्हणाला, की "मला जरा अंघोळीला पाणी वगैरे दे." अंघोळीला पाणी दिल्यानंतर त्याच्यात नाश्ता वगैरे होतो आणि संध्याकाळी 7:30 वाजता तो पत्नीला आणि आईला सांगून बापूंकडे गणेश मूर्ती बनवण्यासाठी म्हणून निघून जातो. कारण आता तो उद्या सकाळी येणार होता. रात्री त्याचं जेवण आणि तो रात्री झोपायचा बापूंकडेच. गणेश मूर्ती बनवून झाल्यानंतर 2-2:30 पर्यंत ते सगळे कामगार वगैरे राजन, बापू, त्यांचा मुलगा वगैरे झोपायचे. तसा तो आज बापूंकडे निघून गेला होता आणि घरी आता त्याची बायको, त्याची 2 लहान मुलं आणि आई ह्यांना आता रात्रीचं सगळं जेवण करेपर्यंत 10-10:30 वाजायचे. 10:30 वाजल्यानंतर राजनची बायको ती भांडी आवरणं, सगळी साफ-सफाई करणं हे पर्यंत तिला झोपेपर्यंत 11:30 पावणे 12 व्हायचे. राजनची आई अगोदरच झोपायची 11 पर्यंत. परंतु हे सगळं करेपर्यंत राजनच्या पत्नीला 11:30 पावणे 12 वाजायचे. त्यानंतर ती झोपायची. घरामध्ये आता वेगवेगळ्या खोल्या होत्या. एका खोलीमध्ये राजांची आई झोपायची. दुसऱ्या खोलीमध्ये अ, राजांची पत्नी आणि 2 लहान मुलं झोपायची. रात्री त्या खोलीमध्ये एक 0चा पिवळा बल्ब लावलेला असायचा. बाजूला असलेलं घड्याळ आणि त्याचा टकटकणारा तो आवाज रात्रभर कानावरती पडायचा जेव्हा-जेव्हा जाग यायची. आजूबाजूला मोठं घनदाट जंगल. रातकिड्यांची किरकिर अगदी पहाटेपर्यंत सुरू असायची. कधी-कधी त्या भल्या मोठ्या जंगलातून वेगवेगळ्या हिंस्र प्राण्यांचे ओरडण्याचे आवाज देखील ऐकायला यायचे. त्यानंतर त्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठमोठ्या झाडावरती एक घुबड होतं. ते नेहमी हुरहुरी काढत असायचं आणि तो घुबडाचा आवाज मात्र मन सुन्न करणारा असायचा. कारण घुबडाचा आवाज हा अपशकुनी मानला जातो आणि मग त्या घुबडाचा आवाज ऐकल्यानंतर मात्र थोडीशी मनाकडे भीती वाटायची आणि आज तो घुबडाचा आवाज
रात्री 12 वाजले होते. राजांच्या पत्नीच्या कानावरती पडला आणि तिच्या अंगामध्ये धस्स झालं, की आज घुबडाचा आवाज होतोय म्हणजे काहीतरी अपशकुन तर होणार नाही ना? असं तिच्या मनाकडे एकसारखं वाटत होतं. आणि त्या रातकिड्यांची किलकिल आणि त्या सगळ्या भयान शांततेमध्ये त्या रातकिड्यांची किलकिल ती शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु राजांची पत्नी आता त्यांना ते एकटं झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण कोकणामध्ये ना रात्री जर एकटं झोपायचं झालं म्हणजे घरात पुरुष मंडळी नसेल आणि एकटं झोपायचं झालं तर मनाकडे थोडीशी भीती वाटते भुताखेतांची किंवा हिंस्र प्राण्यांची. कारण ते घर जंगलाच्या शेजारी होतं, जंगलाच्या पायथ्याशी होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची भीती होती. हिंस्र प्राण्यांची देखील होती आणि भुताटकीची होती. ह्या सगळ्या गोष्टी तिच्या पत्नीच्या मनामध्ये सतत यायच्या. आता 12:30 पावणे 1 वाजला होता रात्रीचा आणि एक विचित्र घटना त्यांच्या छपरावरती, घराच्या छपरावरती घडू लागली. ती काय होती? पावणे 1च्या दरम्यान कोणतरी राजांच्या घराच्या छपरावरती जोरजोरात दगड मारायला सुरुवात केली त्याने. म्हणजे दगड मोठे नव्हते, छोट्या आकाराचे दगड कोणतरी छपरावरती मारत होतं आणि ते छपरावरती पडणारे दगड, त्यांचा तो आवाज, त्यानंतर छपरावरनं घरंगळत खाली येणारे ते कौलावरनं खाली येणारे ते दगड, त्यांचा आवाज हा स्पष्ट कानावरती ऐकायला येत होता. राजांची पत्नी घाबरली. तिने कान देऊन ऐकलं तर छपरावर कोणतरी दगड मारते. ते दगड खाली घरघरत येतायत आणि खाली पावळ्यामध्ये पडतायत. तिला काही समजेना काय प्रकार होतो हा? कारण असा प्रकार कधी आजपर्यंत झाला नव्हता. आणि अचानक आज राजन नाहीये. तो जातो बापूंकडे गणपती बनवण्यासाठी आणि ह्या रात्री आम्ही चौघेच जण ह्या घरामध्ये आहे आणि असा प्रकार होतोय. तिला प्रथमदर्शनी असं वाटलं, की जाऊन सासूला उठवावं. परंतु तिला असं देखील मनाकडे येत होतं, की हा कदाचित भास असेल, मलाच हा आवाज येत असेल. सासूबाईंना कशाला उठवायचं? त्यांची झोपमोड का करायची? ती अंथरुणावरती उठून बसली. काही वेळाने हा आवाज मात्र पूर्णतः बंद झाला. कोणताही आवाज छपरावरनं येत नव्हता. रातकिड्यांची किरकिर मात्र आजही सुरू होती. त्या घुबडाचं ओरडणं देखील त्या उंच झाडावरनं स्पष्ट कानावरती ऐकायला येत होतं. आणि मित्रांनो 15-20 मिनिटं याच्यामध्ये बरी केली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1:30च्या दरम्यान तो आवाज पुन्हा एकदा येऊ लागला. पुन्हा एकदा राजांची बायको अंथरुणावरती उठून बसली. तिच्या आत्ता मात्र हृदयामध्ये धडधड सुरू झाली. तिला समजेना नक्की काय होते? कोण दगड मारतंय? कोण माणूस मारतंय? काय भुताटकी आहे की काय आहे? हे तिला काहीच समजेना. परंतु तिच्या मनामध्ये असं मात्र एक विचार येऊन गेला, की माणूस कोण ते मारणार नाही. सगळे आजूबाजूची घरं आपलीच आहेत आणि कोण रात्रीची डेअरिंग करणार आहे घरावरती येऊन दगड मारण्याची. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे तिच्या मनामध्ये. तिने ठरवलं, की हा भुताटकीचा प्रकार आहे. आणि त्यानंतर मात्र मित्रांनो तो आवाज पूर्णतः बंद झाला. म्हणजे पावणे 1:30 वाजल्यानंतर तो एक आवाज आला. त्यानंतर पुन्हा मात्र त्या छपरावरती दगड पडल्याचा आवाज आला नाही. सकाळ झाली. सकाळी राजन आला. पण तो राजनला आणि आपल्या सासूबाईला तिने काहीच गोष्टी ह्या सांगितल्या नाही. एक मन तिला असं सांगत होतं, की ह्या गोष्टी सांगाव्या. परंतु पहिला दिवस आहे. मला कदाचित भास झाला असेल, म्हणून ही कोणती गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला आणि आपल्या सासूला सांगितली नाही. मित्रांनो, दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशीची रात्र आली. राजन पुन्हा एकदा बापूंकडे निघून गेला होता आणि ह्यांनी जेवण वगैरे उरकलं. आता मात्र 11:30 पावणे 12चा वेळ झाला होता. हिला कालची घटना आठवू लागली. काल याच वेळेला त्या छपरावरती दगड पडत होते. आजही पडतील का? किंवा आज पडणार नाहीत? हे तिच्या मनामध्ये सतत ते विचार चालू होते. म्हणता-म्हणता 12 वाजले, 12:30 वाजले, पावणे 1 वाजला, 1 वाजला आणि 1 वाजता मात्र पुन्हा एकदा जो प्रकार काल झाला होता, तोच प्रकार आज होऊ लागला. छपरावरती पुन्हा कोणतरी दगड मारत होतं. ते दगड घरंगळत येत होते आणि पावळ्यात खाली पडत होते. तो घरंगळत येतानाचा आवाज अगदी स्पष्ट कानावर येत होता. आज मात्र हिने ठरवलं, की सासूला जाऊन उठवावं. सासूच्या खोलीचा दरवाजा तिने 2-4 वेळा थोपटला आणि "आई, आई जरा उठता का, उठता का?" परंतु सासू काही उठली नाही. आता ही मागे आली. पुन्हा एकदा अंथरुणावरती पडण्याचा प्रयत्न करते, झोपण्याचा प्रयत्न करते. आता घड्याळामध्ये पाहिलं तर 1:15 वाजला होता. 1:15 वाजता तो आवाज पूर्णतः बंद झाला. परत 1:30 वाजता तोच आवाज पुन्हा छपरावरती कोणतरी दगड मारतंय. आता मात्र ही पुन्हा एकदा अंथरुणावरती उठून बसली. आता हिला समजेना. आता हिने मनामध्ये ठरवलं, की सकाळी ही गोष्ट सासूला आणि नवऱ्याला दोघांनाही सांगायची, की असा-असा प्रकार होतोय. कारण आजचा दुसरा दिवस होता सलग आणि हा प्रकार त्यांच्या बाबतीमध्ये घडत होता. रात्री 2च्या नंतर तो आवाज पुन्हाही त्या दुसऱ्या दिवशी बंद झाला. आता कधी सकाळ होते आणि कधी सासूला आणि नवऱ्याला ही गोष्ट सांगते, असं तिला झालं होतं.
सकाळी 7:30च्या दरम्यान 7च्या दरम्यान राजन आला. अंघोळ केली. नाश्ता करता, करता सगळेजण नाश्ता करत होती. राजनची आई, दोन्ही मुलं होती, ती स्वतः होती आणि राजन होता. नाश्ता करता, करता ती जड आवाजामध्ये आपल्या सासूबाईंना आणि आपल्या पतीला म्हणजे राजनला म्हणाली, की "अहो, 2-3 दिवस झाले असा विचित्र प्रकार रात्री 12 नंतर आपल्या घरामध्ये होतोय." राजन म्हणाला, "का? काय होतोय प्रकार?" तर ती म्हणायला लागली, "रात्री 12 नंतर कोणतरी आपल्या घराच्या छपरावरती दगड मारतंय. छोटे-छोटे दगड मारतंय आणि ते दगड घरंगळत येताना त्याचा स्पष्ट आवाज कानावरती येतोय. त्या कौलांवरून ते घरंगळत खाली येतायत म्हणून." राजन म्हणाला, "असं कसं? ह्या गोष्टी शक्यच नाही. आजपर्यंत आमच्या घराच्या आजूबाजूला कुठची भुताटकी नाही किंवा काय नाही, काय नाही आणि तुलाच कसा काय आवाज यायला लागला?" त्याने तो विषय थोडासा मनावरती घेतला नाही. तो कामावरती निघून गेला. हिने सासूबाईला सांगितलं, की "हो आई, खरोखरच तो आवाज येत होता. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, तो आवाज येत होता. कोणीतरी दगड मारतं रात्री 12 नंतर." सासू म्हणाले, की "आज आपण दोघे जण एका खोलीमध्ये झोपूया. जेव्हा आवाज तुला येईल ना, तेव्हा तू मला उठव. म्हणजे काय घडतंय ते मला देखील पाहता येईल म्हणून." आता मित्रांनो, पुन्हा एकदा तो दिवस निघून गेला. संध्याकाळ झाली. राजन निघून गेला बापूंच्या घरी. आता ह्यांचं जेवण झालं, 10:30 वाजले आणि आता ह्याने ठरवलं होतं, की आज एकाच खोलीमध्ये झोपून बघायचं नक्की हा आवाज कसला येतोय. सासूबाई म्हणते, की आपली जी सून सांगते ते खरं आहे की खोटं आहे हे तरी आपल्याला समजेल म्हणून. रात्रीचे 12 वाजले आणि मित्रांनो 12 वाजल्यानंतर दोघांचे कान लागले होते त्या छपराच्या दिशेने. रातकिड्यांची किरकिर सुरू आहे. जिकडे-तिकडे शांत असं वातावरण आहे आणि त्या शांत वातावरणामध्ये जंगलामध्ये कोणतरी कोल्ह्याची कोल्हेकुई त्या दोघांना त्या जंगलामध्ये ऐकायला येऊ लागली. दोघांनी कान टवकारले, की आता नक्कीच काहीतरी घडणार. कारण कोल्ह्यांचा आवाज आला म्हणजे आता ही भीतीची भीतीचं जे सावट आहे ते दोघांच्या मनावरती दाटून आलं आणि तेवढ्यात मित्रांनो ती घटना पुन्हा एकदा आज घडली. ती दगड मारल्याचा आवाज पुन्हा एकदा दोघांना येऊ लागला आणि खरोखरच अक्षरशः ना दगड मारतात ना छपरावरनं ते गडंगडत खाली येतात तो आवाज त्यांना दोघांनाही आज येत होता. आज राजांच्या आईने देखील तो अनुभव घेतला होता. पत्नीने देखील घेतला होता. आता ही 2-3 दिवस सांगत होती ती घटना खरीच आहे. आता या सासूबाईच्या मनामध्ये हे सगळं तिला पटायला लागलं, की जी सून सांगते ना 2-3 दिवसापासून हा प्रकार होतो तो खराच आहे. त्यानंतर मात्र 1:30-2च्या नंतर मग तो आवाज पूर्णतः बंद व्हायचा. परंतु त्या 12 नंतर 1:30 वाजेपर्यंत 2-3 वेळा असा प्रकार घडायचा, की कोणतरी दगड मारायचा आणि ते सगळे घरंगळत खाली यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता राजन आला. राजनला आईने येता क्षणी सांगितलं, की "राजन, तुझी बायको जी सांगते ना ती गोष्ट खरी आहे. काल मी अनुभवली. कोणतरी रात्री 12 नंतर 1:30 वाजेपर्यंत 2-3 वेळा तरी छपरावरती दगड मारतंय." राजन म्हणाला, की "असं कसं शक्य आहे? आजपर्यंत आई तुझ्या बघण्यात झालंय का?" ती म्हणाली, "नाही, माझ्या बघण्यात असं कधी झालं नाही." राजन म्हणतो, "माझ्या बघण्यात असं कधी झालं नाही आणि आता तुम्ही दोघेही सांगता म्हणजे ही घटना खरी आहे." तो म्हणाला, "ठीक आहे, बघूया काय करायचं ते." मग तो संध्याकाळी एकदा असाच बापूंकडे गेला होता म्हणजे तिथे गणेश मूर्ती घडवण्यासाठी आणि बापूंना म्हणाला बापूंच्या मुलाला म्हणाला, की "आबा, बापू, अहो 2-3 दिवस आई आणि बायको सतत सांगते, की रात्री मी इकडे आल्यानंतर 12च्या नंतर 1:30-2 वाजेपर्यंत कोणतरी छपरावरती दगड मारतंय. कोणतरी छपरावरती दगड मारतंय. त्याचा आवाज येतो खाली घडघडत येताना." बापू म्हणते, "कसं शक्य आहे?" "अरे, हा भुताटकीचा वगैरे काही प्रकार मला वाटत नाही. कोणतरी टार्गेट मुलं तुमच्या वाडीतली असतील आणि तू इकडे आल्यानंतर तुझ्या बायकोला किंवा आईला घाबरवण्यासाठी म्हणून हे करत असतील." आता ही एक शक्यता होती. राजन म्हणाला, की "असं नाही होऊ शक्य. असं नाही कोण करणार आमच्या वाडीतली मुलं म्हणून." तर बापूंचा मुलगा आबा म्हणाला, की "नाही राजन, आज आपण ना रात्री तुझ्या घराच्या तिकडे लपून राहूया आणि त्याच्यावरती पारद ठेवूया आणि बघूया कोण हा नक्की हा प्रकार कोण करते. जर मुलं असतील किंवा कोण असतील ना, तर त्यांना चांगला धडा शिकवता येईल. आपण तू आणि मी घरामध्ये लपून राहूया आणि हा प्रकार काय जो आहे, त्याची सत्यता काय आपल्याला पाहिली पाहिजे, पडताळली पाहिजे." राजनला बापूंचा मुलगा सांगतो, "तू काही घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. बघूया आजच्या रात्री काही ते होऊन जाऊ देत म्हणून." आणि मित्रांनो दिवस निघून गेला आणि रात्री हे 11च्या दरम्यान घराच्या बाहेरच्या खोलीमध्ये कडी लावून आतमध्ये बसलेले आहेत. राजांची पत्नी, आई आतमध्ये झोपली आहेत आणि हे दोघेही बाहेरच्या एका खोलीमध्ये. जी लाकडी खिडकी होती, त्या खिडकीचा दरवाजा थोडासा त्यांनी उघडला आणि त्या लाकडी खिडकीच्या
त्या फटीतून हे बाहेर पाहतात इकडे-तिकडे. 2 बॅटऱ्या हातामध्ये घेऊन ठेवल्या होत्या. जर आवाज आला तर लगेच बाहेर यायचं दरवाजा उघडून आणि इकडे-तिकडे जो कोणी असेल तो एवढ्या लवकर पळणार नाही. तो आपल्याला मिळणार आणि मग त्याला सापडल्यानंतर त्याला चांगलं बदडता येईल, असा ह्या दोघांनी विचार केला होता. दोघांकडे चांगल्या 2 चार्जिंगच्या बॅटरी होत्या. आणि आता हे वाट पाहतात 12 कधी वाजतायत, 11:30 वाजले, पावणे 12 वाजले. 12ला 5 मिनिटं होती. दोघेही सावध झाले. आता 12 नंतर काहीतरी विपरीत घडणार आहे. जे दगड आहेत ते छपरावरती पडणार आहेत. 12, 12:15 पर्यंत कोणतीही घटना घडली नाही. सगळीकडे शांतता, रातकिड्यांची किलकिल स्पष्ट कानावरती येते. परंतु हे स्तब्धपणे त्या गोष्टीची वाट पाहत होते. तीच गोष्ट 12:20च्या दरम्यान घडली. मित्रांनो, त्या छपरावरती दगड पडू लागले आणि दगडांचा तो आवाज, खाली येत असलेला गडंगात ते दगड येत होते तेव्हा तो आवाज व्हायचा तो यांच्या कानावरती पडला. दोघेही धावले आणि अंगणामध्ये आले. अंगणामध्ये येऊन छपरावरती त्यांनी बॅटरी वगैरे मिळाली. कोणी नव्हतं. आजूबाजूला सगळीकडे पाहिलं. कोणीच नव्हतं. भयान शांतता पसरली जिकडे-तिकडे. ह्यांना काही समजेना. एक 3-4 सेकंदामध्ये ते त्या खोलीतून अंगणामध्ये आले होते. आजूबाजूला सगळीकडे बॅटरी मारून पाहिली, पण कोणी दिसेना. दगडांचा आवाज आता पूर्णतः बंद होता. सगळीकडे शांतता, भयानक शांतता पसरली. त्यांना काही समजेना काय झालं या 2-4 सेकंदामध्ये. कोण दगड मारत होतं आणि बाहेर येता क्षणी बंद झाली. ते म्हणाले, "कोणतरी मुलं वात्रट आहेत ना, ती फार मोठी चलाख आहेत. आमच्या येण्यानं ती सावध झाली आणि त्यांनी तो दगड मारण्याचा प्रकार बंद केला." त्यांनी आता ठरवलं आता घरामध्ये नाही लपायचं. कुठच्यातरी बाहेरच्या एखाद्या झाडामागे, झुडपामध्ये लपून राहूया. म्हणजे कोण असेल तर त्याला मारायला द्यायचे दगड आणि त्यानंतर आपण पकडूया. कुठून दगड पडतायत किंवा कुठून काय हालचाल होते हे आपल्याला बाहेरून अचूक टिपता येईल. दोघेही आता अंगणाच्या बाहेरच्या बाजूला एक 100 फुटावरती एक भलं मोठं झाड होतं आणि त्याच्या बाजूला झुडपं होती. त्या झुडपामध्ये लपून राहिलेत. हातामध्ये बॅटरी धरली आणि दोघेही बसले सावध गतीने आणि पाहतायत कुठून आता दगड पडतायत ते आपल्याला बघायचंय. जो कोणी असेल त्याला आज पदरून काढायचंय. परत त्याच्यामध्ये 15-20 मिनिटं निघून गेली. पावणे 1च्या दरम्यान तोच आवाज पुन्हा येऊ लागला. दगड पडतायत आणि गळत खाली येतायत. हे दोघेही धावले सगळीकडे आजूबाजूला त्यांनी बॅटरी फिरवली, बघितलं तर आत्ताही कोण नव्हतं. यांच्या येण्याने दगड पडायचे बंद झाले. त्यांना काही समजेना. डोकं सुन्न झालं, की काय प्रकार होतोय? आता मात्र दोघे घाबरले. आता म्हणाले, "हा भुताटकीचा प्रकार आहे. इथे मुलं नाहीये किंवा कोण चेष्टा-मस्करी करण्यासाठी आलं नाहीये. ही 100% भुताटकी आहे." राजन देखील घाबरला. "भुताटकी? असं कसं शक्य आहे? एवढं वर्ष आम्ही इथे राहतोय. वाड-वडील सगळे, आई सगळे आम्ही इकडे राहतोय आणि असं कधी झालं नव्हतं आणि ही भुताटकी आत्ताच कशी काय इकडे निर्माण झाली किंवा आत्ताच कशी काय इकडे आली?" बापूंचा मुलगा सांगतोय, "राजन, ही भुताटकी आहे. तुला काहीतरी करावं लागेल. हे घर काहीतरी बाधिक आहे. इथली आजूबाजूची जमीन बाधिक आहे. इथे भुताटकीचा वास आहे किंवा कोणतरी प्रेतात्मा असेल किंवा अतृप्त आत्मा असेल, तो तुझ्या घराच्या आजूबाजूला वास करतोय." आता राजनच्या अंगाला घाम सुटला. आता करायचं काय? असा जर भुताटकीचा प्रकार व्हायला लागला, तर मला मग गणपती करायला जाता येणार नाही बापूंकडे. मला घरी राहावं लागेल आणि मग माझी जी कला आहे किंवा मला जी आवड आहे, ती मला जोपासता येणार नाही. तो आता घाबरला. पण आता काहीतरी ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे. कोणत्यातरी मांत्रिकाकडे, कोणत्याकडे बुवाकडे, बाबाकडे गेलं पाहिजे आणि ह्या भुताटकीचा बंदोबस्त केला, असा मनामध्ये त्याने विचार केला. आणि मित्रांनो, ते अंगणात आले आणि पुन्हा एकदा त्यांनी इकडे-तिकडे बॅटरी फिरवली आणि ते आता घरामध्ये जाणार, म्हणजे घराच्या व्हरांड्यामध्ये पाऊल ठेवण्यात तेवढ्यात पुन्हा एकदा गडगड, 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 गडगड असा आवाज यायला लागला आणि ते दगड पुन्हा एकदा पडायला लागले. हे आता दोघेही पुन्हा धावत-धावत बाहेर आले. बाहेर आले आणि बाहेर येऊन बघतात तर काय, तो आवाज पूर्णतः पुन्हा एकदा बंद झाला होता. त्यांना काही समजेना आणि आता हे दोघे आश्चर्यचकित होऊन सगळीकडे पाहतायत, इकडे-तिकडे बॅटरी मारतायत. कोणी दिसत नव्हतं. कोण चीट-पाखरू आजूबाजूला दिसत नव्हतं. आणि मित्रांनो, एवढ्या त्याच्या घरावरती ज्या आंब्याच्या झाडाच्या अशा फांद्या आलेल्या लोंबलेल्या छपरावरती ना, तिथे मात्र ती फांदी अशी जोरात अशी हललेली दिसली त्यांना आणि हे दोघेही घाबरले, दचकले. दोन्ही म्हणजे आश्चर्यचकित झाले, की ती फांदी अचानक हलली कशी? एवढ्या शांत वातावरणामध्ये ती एकच फांदी हलली कशी? म्हणून आबाने काय केलं, तो बाहेर आला आणि त्या फांदीवरती त्याने बॅटरी मारली आणि बॅटरी मारली आणि तिथे पाहिलं तर काय मित्रांनो, ते आश्चर्यचकित करणारं ते दृश्य होतं. जी आंब्याच्या झाडाची फांदी अशी लोंबलेली होती, म्हणजे वाकलेली होती राजांच्या घराच्या झाडावरती. त्या झाडावरती हॉर्नबिल नावाचे पक्षी 8-10 पक्षी असे लाईनीत त्या अं, फांदीवरती बसलेले त्याला दिसले. ते मोठ्या चोचीचे हॉर्नबिल पक्षी असतात ना, ते पक्षी त्या
फांदीवरती लाईनीत बसलेले आणि ते पक्षी काय करतात, भेंडे माडाची जी फळं असतात ना, मऊ-मऊ फळं असून त्याच्या आतमध्ये कडक अशी सुपारीसारखं एक काहीतरी प्रकार असतो, फळ असतं ते. ते अख्खी खाल्ल्यामुळे त्यांना बाकीचा भाग पचतो त्या हॉर्नबिल नावाच्या पक्ष्यांना. परंतु जे आतमध्ये सुपारी टाइप असं एक पदार्थ असतो तो त्यांना पचत नाही आणि तो त्यांच्या विष्ठेच्या मार्फत ती जी कडक फळं असतात ना, ती त्या छपरावरती पडत असतात आणि त्यांचा आवाज खडखड, 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 खडखड असा येत ती फळं जी सुपारीसारखी असतात ती ती गळत येऊन छपरावरनं खाली पावळ्यामध्ये पडत असतात. आणि आबाने पाहिलं आणि तो ओरडला, "भूत मिळालं, भूत मिळालं. चला बाहेर या, बाहेर या. राजन इकडे ये." राजांच्या पत्नीला बोलवतो, आईला बोलवतो, म्हणतो, "ये भूत तुम्हाला दाखवतो. भूत तुमच्या घराच्या वरती जो झाड आहे ना, त्या झाडाच्या फांदीवरती बसलंय. बघा, बघा लवकर या." आणि पाहतात तर काय, ते हॉर्नबिल नावाचे पक्षी त्या छपराच्या वरती आडव्या आलेल्या झाडाच्या फांदीवरती बसले होते आणि त्यांच्या विष्ठेमार्फत ती कडक फळं जी बेडलेमण्याची होती ती त्यांच्या विष्ठेतून त्या छपरावरती पडायची आणि सगळीकडे ती गळत जाऊन खाली पडायची. आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर हे चौघेजण जोरजोरात हसायला लागले. ह्यांना हसू आवरेना. राजन म्हणाला, "आबा, तू सांगत होता इथे भुताटकी आहे, इथे प्रेतात्मा आहे, तुला इथे काहीतरी केलं पाहिजे. मी तर सगळ्या गोष्टीचा विचार करून झालो, की इथे काहीतरी बाबाला, मांत्रिकाला आणून काहीतरी केलं पाहिजे. परंतु हा काहीतरी प्रकार वेगळाच आहे." आणि हा सगळा प्रकार मग सगळीजण हसत-हसत घरामध्ये आली. राजन आणि आबा बापूंच्या घरी आले रात्री 1:30च्या दरम्यान आणि बापूंना हा सगळा प्रकार सांगितला. तिथलीही सगळी मंडळी हसायला लागली आणि राजनची पत्नी, त्याची आई हे देखील हसत होती, की आपण ज्याला समजत होतो, की भूत आहे, भूत आहे, भूत आहे. एवढे दिवस 7-8 दिवस तरी झाले हे सगळे भीतीच्या छायेखाली काढले. पण तो प्रकार हा काहीतरी वेगळाच होता आणि तो सगळा प्रकार त्यांनी अनुभवला होता. आणि त्यातून मग ते निष्पन्न झालं होतं, की ते भूत वगैरे काही नव्हतं. ते हॉर्नबिल नावाचे पक्षी त्यांच्या विष्ठेतून ती फळं त्या छपरावरती पडायची आणि घरंगळत येऊन खाली आणि त्याचा तो आवाज यायचा आणि ह्यांना वाटायचं, की घरामध्ये कोणतरी छपरावरती दगड मारतंय, कोणतरी भुताटकी आहे म्हणून. आणि असा एक गमतीशीर भुताटकीचा प्रकार अनुभवायला मिळाला होता. तर मित्रांनो असं देखील असतं प्रत्येक वेळी भुताटकीच असेल असं नसतं. काही-काही लोकं आपल्या सावळीला देखील घाबरतात आणि भूत म्हणून पळत सुटतात किंवा ते मनामध्ये भीती निर्माण करून घेतात. ती एक सश्याची गोष्ट होती बघा. सश्याच्या पाठीवरती झाडाचं पान पडतं आणि ससा धावत सुटतो, धावत सुटतो. त्याला वाटतं, की आभाळ पडलं, आभाळ पडलं. प्रत्येकाला सांगत जातो, की आभाळ पडलं माझ्या पाठीवरती. सगळे धावायला लागतात, सगळे धावायला लागतात. तसा तो प्रकार होता. आता ह्यांनी त्या सगळ्या गोष्टीची शहानिशा केली आणि म्हणून त्यांना समजलं होतं, की भुताटकी वगैरे काही नव्हती, तर ते हॉर्नबिल पक्षी होते. पण मित्रांनो, असं देखील म्हणून चालत नाही, की प्रत्येक वेळीच असं काहीतरी असेल. पण कोकणामध्ये विविध ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी असे भुताटकीचे जे अनुभव आहेत ते इथल्या लोकांना कोकणामध्येच काय महाराष्ट्रभर, जगभरामध्ये, वेगवेगळ्या देशामध्ये देखील हे भुताटकीचे निगेटिव्ह शक्तीचे जे काही अनुभव आहेत ते 100% येतात मित्रांनो. तर मित्रांनो आज एक गमतीशीर असा मी प्रसंग तुम्हाला सांगितलेला आहे, अनुभव तुम्हाला सांगितला. कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. तुमच्या बाबतीमध्ये असं काही घडलं असेल तर ते देखील सांगा. त्यांना सर्वांपर्यंत शेअर करा. सगळ्यांना या भयकथांचा आनंद घेऊ देत. कमेंट करून सांगा कथा कशी वाटली. लाईक 100% करा सगळ्यांनी. जेव्हा कथा पाहता तेव्हा लाईकचं बटन दाबा आणि लाईक करा. म्हणजे अजून मला प्रोत्साहन मिळेल अनेक असे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आजपर्यंत मी दिलीप आपल्या सर्वांची या ठिकाणी रजा घेतोय, थांबतो. तर धन्यवाद.